36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. मे 2025 रोजी जामठी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच निवडणुकीची विशेष सभा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घेण्यात आली. सरपंच पदासाठी मधुबाला खिवसरा यांचा अर्ज दाखल करण्यात आला. सरपंच पदासाठी एकच नामनिर्देशन अर्ज झालेला होता. जामठी ग्रामपंचायत मधुबाला खिवसरा यांनी सरपंच पदासाठी अर्ज ग्रामपंचायत कार्यालय ग्रामसेवक गोविंदा कोळी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. 28 मे 2025 रोजी दुपारी 12:02 कालावधीमध्ये अर्ज छाननी आणि निवडीची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर बोदवड येथील मंडळ अधिकारी अनिल सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदाची प्रक्रिया घेण्यात आली. दरम्यान सरपंच पदासाठी एकच अर्ज आल्यामुळे मधुबाला खिवसरा यांची सरपंच पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली असं मंडळ अधिकारी अनिल सरोदे यांनी जाहीर केलं. यावेळी ग्रामसेवक गोविंदा कोळी, उपसरपंच शेख मुनाफ शेख, न्याय महम्मद, ग्रामपंचायत सदस्या उषाबाई पाटील, रेखाताई पाटील, शांताबाई पाटील आणि लिपिक भागवत पाटील, कर्मचारी विशाल ठाकूर, पवन कोलते आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित सरपंच मधुबाला खिवसरा यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 3 पिढीतील खिवसरा परिवारातील त्यांच्या घरातील 5वे सरपंच पद निवडून आले. त्यांच्या खिवसरा घरातील पहिले सरपंच पद गुलाब सूरजमल खिवसरा, दुसरे सरपंच पद मोतीलाल गुलाबचंद्र खिवसरा, तिसरे सरपंच पद विजयकुमार मोतीलाल खिवसरा, चौथे सरपंच पद प्रभावती विजयकुमार खिवसरा आणि 28 मे 2025 रोजी 5वे सरपंचपदी निवड मधुबाला इंदरचंद खिवसरा यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. बोदवड तालुक्यातील परिसरात सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी, जळगाव, बोदवड.